नमस्कार सगळ्यांना। आज स्वयंपाकामध्ये मी स्वयंपाकाची तयारी दाखवत आहे। स्वयंपाक कसा करायचा किंवा किती पटपट होतो किंवा आपला गॅससुद्धा जास्त जळू नये अशा पद्धतीने मी स्वयंपाक बनवत आहे आणि मी पण रोज तसाच बनवते। म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा थोडा शेअर करावा, तर त्यासाठी मी दाखवत आहे। तर सगळ्यात अगोदर ना मी असं छान असं कणिक मळून घेते, म्हणजे कणिक जास्त वेळ छान अशी भिजली की चपात्या पण छान होतात। आणि सुरुवातीला मी अशी कणिकच मळायला घेते। तर तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी टाकून छान अशी कणिक मळून घेत आहे, म्हणजे जास्त वेळ कणिक भिजली की चपात्या छान होतात। आणि अगोदर मी कणिकच मळायला घेते कोणताही स्वयंपाक करायच्या अगोदर, मग ते भाजी भात करण्याच्या अगोदर, जेणेकरून परत वेळ नको व्हायला आणि नाही कणिक व्यवस्थित भिजली की चपात्या पण व्यवस्थित येत नाहीत त्यासाठी। तर थोडीशी तेलाची धार टाकली आणि तेलाची धार टाकून अजून 1-2 मिनटं छान असं त्याला चौकून मळून घेतलं। कणिक छान अशी मळून घेतली आणि नंतर 15 ते 20 मिनटं अशी भिजत ठेवायली। तर झाकण ठेवून भिजत ठेवली होती। तर इकडं ना घेवड्याची भाजी करायची होती। तर त्यासाठी खोबरं बारीक कट करायला 2 भाज्या करायच्या होत्या, एक बटाट्याची करायची होती आणि एक घेवड्याची। तर त्यासाठी खोबरं असं कट करून घेतलं बारीक आणि नंतर कोथिंबीर लसूण खोबऱ्याचं एक वाटण केलं छोटं, तुम्ही बघू शकता छान असं वाटण केलं। कढई पण तापाय ठेवली होती, तर कढई पण तेल टाकलं आणि 2 चमचे तेल टाकून थोडीशी जिरी टाकली। आणि मी घेवड्याची भाजी अशी जास्त तिखट नव्हती करणार, मीडियम करायची होती। मला आदिक पण खातो आणि आदिकसाठी सुद्धा, त्यामुळे जास्त तिखट करून चालणार नव्हती म्हणून मीडियमच करायची होती। तर थोडंसं जे वाटण केलं होतं खोबऱ्याचं ते वाटण टाकलं आणि वाटण 2 मिनटं छान असं परतून घेतलं। त्याचा कलर पूर्ण बदलला होता आणि नंतर थोडंसं नॉर्मल घरकुल मसाला टाकला आणि जास्त काही तिखट नव्हतं बनवलं मी, घरकुल मसाला टाकून नॉर्मल तिखट अशी आदिकला पण खायला यावी या पद्धतीनं बनवली होती भाजी घेवड्याची। तर थोडीशी हळद टाकली, वरनं घरकुल टाकून छान असं एकजीव करून घेतलं तेलामध्ये। 5 मिनटं छान असं हे परतून घेतलं सगळं, घेवडा मसाले जे काय टाकले ते मसाले, आणि नंतर थोडंसं अर्धा गिलास वरनं पाणी टाकलं आणि पाणी टाकून मग शेवटी मीठ टाकून त्याला शिजण्यासाठी ठेवलं होतं। आणि ते शिजूपर्यंत इकडे बटाटा चिरा घेतला, बटाट्याचे पण छोटे छोटे असे तुकडे काप करून घेतले, म्हणजे कणिक मळून झाली त्यासोबत घेवड्याची भाजी पण शिजत होती आणि इकडे बटाटा पण चिरा घेतला होता। म्हणजे एका अर्ध्या तासामध्ये किंवा अर्धा 1 तासात स्वयंपाक होतो, पण जास्त वेळ जर गॅस जळला तर मग आपल्याला परवडत नाही, तर त्या हिशोबाने मी स्वयंपाक करत असते। तर तुम्ही बघू शकताय बटाट्याची भाजी करायची होती, तर त्यासाठी थोडंसं तेल टाकलं 2 चमचे आणि तेल टाकून नंतर तेल पण गरम होऊ देत होते छान। आणि तेल गरम झाली की त्यात जिरी टाकली, जिरी पण छान फुललेली, तुम्ही बघू शकता जिरी पण छान गरम झाली। तेल गरम झालं ना मग आपल्या बाकीच्या गोष्टी गरम व्हायला किंवा जास्त वेळ भाजायला वेळ लागत नाही, त्यामुळं अगोदर थोडं तेल गरम होऊ द्यायचं आणि मगच सगळ्या गोष्टी टाकायच्या। तर जिरी पण छान गरम झाली। जिरीच्या नंतर जे काही मगाशी मी खोबऱ्याचं वाटण केलं तर ते वाटण अर्धं ठेवलं होतं, तेच वाटण राहिलेलं बटाट्याच्या आमटीला टाकलं होतं। तर ते वाटण आणि त्यानंतर सगळे मसाले टाकले आणि मसाले वगैरे टाकून पाणी टाकलं आणि बटाटा पण तेलात टाकला होता, तेलात छान परतून घेतला आणि मग नंतर थोडंसं पाणी टाकलं वरनं, जितकं शिजायच्या मापानं पाणी टाकलं, जास्त पण पातळ नाही, मीडियम अशी थोडीशी भाजी करायची होती। तर वरनं शेवटी मीठ टाकून आणि इकडे बघू शकता घेवडा पण छान शिजत आला होता। तर मी शेवटी कूट टाकत असते कोणत्या पण भाजीला, सुरुवातीला कूट टाकलं ना मग ते भाजी पण नाही व्यवस्थित होत। तर कोणतीही भाजी असू द्या, पूर्ण भाजी शिजून झाली ना मग सुक्या भाज्या असो किंवा अशी पातळ आमटी असो, तर शेवटी कूट टाकलं घेवड्याच्या पण भाजीला आणि मग इकडे चपात्या करायला घेत होते। तर तुम्ही बघू शकता 2 पदरी चपात्या करत होते मी आणि कणिकसुद्धा खूप छान भिजली होती, तर त्यामुळे चपात्यासुद्धा छान येत होत्या। सगळं आपलं कणिक आणि भाकरीच्या पण वेळेत जर भाकरीचं पीठ छान असेल तरच भाकरीसुद्धा छान होते आणि त्यासोबत इकडे कणिक पण छान भिजली की मग चपात्या पण छान होतात। तर तुम्ही बघू शकता इकडे चपात्या करायला घेतल्या होत्या, तिकडे बटाट्याची भाजी आणि घेवडा शिजत होता। तर जास्त वेळ नाही लागत अशा जर पद्धतीने स्वयंपाक केला ना, अगोदरच थोड्या तयारी करून घेतल्याने आपण स्वयंपाकासाठी, तर खरंच वेळ लागत नाही। मी सगळ्यात अगोदर कणिक मळून घेतली होती आणि
घेवडासुद्धा मी अगोदरच निवडून ठेवला होता, ऐनवेळी नको गडबड व्हायला म्हणून. तर बघू शकता तुम्ही छान असा घेवडा शिजला होता. तर घेवड्याची भाजी, त्यासोबत चपात्या आणि हे पॉपकॉर्न आहेत. आदितला आणली होती काल खाण्यासाठी, तर म्हटलं थोडंसं ठेवावं. तर पॉपकॉर्न पण सोबत घेतली होती खायला, छान लागते असं जेवणासोबत वगैरे. तर हे बटाट्याची भाजी जी मगाशी बनवली होती ती भाजी आणि भात शेवटी राहिला होता. तर